रामकृष्ण हरी मंडळी, नवीन वर्षाची नवीन पहाट. सगळ्यात अगोदर तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते. सकाळचे 6:30 वाजलेलेत आणि अजून काही उजाडलेलं नाहीये, तर थोडासा काळोखच आहे. आणि बघा सकाळचे कसं सुंदर असं वातावरण आहे, शांत. आज उठल्याबरोबर अंघोळ केली, बाहेरचं झाडलं, छान रांगोळी काढली, दिवा लावला, उंबरा पूजन केलं आणि नंतर घरातले देवपूजायला घेतले. तर छान वाटत होतं, प्रसन्न असं. पंचामृत बनवलं होतं, तर पंचामृताने आज देवाला अंघोळ घातली. आज वर्षाची पहिली अंघोळ आहे देवाची, तर पंचामृत बनवलं आणि छान देवांना असं घासून वगैरे घेतलं, थोडंसं चोळून घेतलं आणि नंतर राहिलेले देव आहेत त्यांना पण सगळं हे केलं. माझ्याकडे काही जास्त देव नाही आहेत, पण आहेत तेवढेच देव व्यवस्थित पंचामृताने धुवून घेतले. परत स्वच्छ पाण्याने असे देवाला परत अंघोळ घालून घ्यायची आणि स्वच्छ साफ करून घ्यायचे. नंतर त्यांना वस्त्र वगैरे घालायचे. आणि हे बघा मी ना घरीच स्वेटर बनवलेलं आहे. थंडी आहे तर कृष्णासाठी. तर ते स्वेटर वगैरे घातलं. छान सगळ्यांना कपडे वगैरे घातले देवांना. आरती केली देवाची छान. धूप, दीप, अगरबत्ती सगळं लावून घेतलं. नैवेद्य ठेवला आणि नंतर कॅलेंडरची पूजा केली. तर कॅलेंडर हे पंचांग आहे आणि पंचांगवरती आपल्याला सगळं बघायचं असतं वर्षभर, तर त्याची पण पूजा केली आणि नंतर रांगोळी वगैरे काढली देवापाशी. तर छान वाटत होतं. गीता पण वाचली. नवीन कढई आणि नवीन गोड पदार्थ बनवणार आहे. तर पाईनॅपल शिरा बनवणार आहे आज. तर देवांना पण प्रसाद होतो. तर त्याच्यासाठी मी काय केले, थोडंसं तूप टाकले कढईमध्ये. ते तूप छान वितळू द्यायचं. नंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे आणि छान भाजून घ्यायचे. जे ड्रायफ्रूट टाकलेले ते छान भाजून घ्यायचे तुपामध्ये आणि भाजून झाले की एका प्लेटीत काढायचे आणि राहिलेल्या तुपामध्ये रवा भाजायचा. रवा छान परतून घ्यायचा, त्याच्यात छान भाजायचा त्याला वास सुटेपर्यंत. आता आपला रवा छान भाजलेला आहे आणि आता ह्या रव्यामध्ये पाणी टाकायचं. थोडं थोडं बारीक रवा घेतलेला आहे, तर बारीक रव्याला थोडं थोडंच पाणी ओतावं लागतं, नाहीतर तो खूप चिकट होतो. तर आता मी इथे थोडं थोडं पाणी ओतून घेते. पाईनॲपल शिरा करण्यासाठी आपल्याला लागतं पाईनॲपल, पण माझ्याकडे पण पाईनॲपल नाहीये आणि पाईनॲपल क्रश आहे, तर ते पण संपत आलेलं. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं, त्याला शेक केलं आणि ते शिऱ्यामध्ये टाकलं. जो खाण्याचा कलर येतो तो खाण्याचा कलर टाकला. नंतर जो ड्रायफ्रूट आहे ते ड्रायफ्रूट भाजलेले टाकले, साखर टाकली आणि वेलची पावडर टाकली आणि त्याला छान मिक्स करून घेतलं. आणि साखर वितळली की थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं, पण थोडंसं झाकण ठेवायचं आणि वाफवून घ्यायचं. नंतर छान होतं थंड झाल्याच्या नंतर. आणि आता आपला शिरा झालेला आहे तयार. तर आता हे शिरा पूर्ण थंड होईपर्यंत मी पूजेचं पूर्ण सामान काढलं. खालच्या मंदिरात पण जायचं होतं आणि दुसरे 1-2 मंदिरं आहेत जवळपास, तर त्या मंदिरात पण जाऊया म्हटलं. लांब तर कुठे आपलं जाणं होत नाही. घरच्या देवाला नैवेद्य दाखवून घेतला पहिले अगोदर. गणपती बाप्पापासून सुरुवात केली आम्ही. सगळ्यात अगोदर जे सोसायटीमध्ये छोटंसं मंदिर आहे गणपती बाप्पाचं, तर तिथे गेलो. गणपती बाप्पाची पूजा केली, आरती केली, देवाला नैवेद्य वगैरे ठेवला गणपती बाप्पाला. नंतर आम्ही पुढचे जे देव आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी गेलोत. आता जायचं होतं विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये, तर इथे हारवाला होता, तर आम्ही इथे हार घेतले आणि तिथून मग दुसऱ्या मंदिरांनी जायचं होतं, तर सगळ्या देवांना इथेच हार घेतले आम्ही. नंतर आलो आम्ही विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये, तर मंदिरामध्ये कोणीच नव्हतं. तर इथे छान देवांना हार घातले. वस्त्रमाळ मात्र मी घरूनच करून घेऊन आलेली होते. तर वस्त्रमाळ घातली आणि हरिपाठ म्हणत होते देवाची पूजा करता करता. तर छान पूजा केली देवाची. या मंदिरामध्ये आलं की मला पंढरपूरला आल्यासारखं वाटतं आणि इथे ना खूप प्रसन्न असं वाटतं. प्रत्येक एकादशीला येण्याचा प्रयत्न करत असते, पण प्रत्येक एकादशीला काही येणं होत नाही. पण जेव्हा कधी असा स्पेशल दिवस असेल, काही असेल, तेव्हा मात्र मी नक्की येत असते. माझी पूजा चालू होती आणि ऋषी मात्र इथे इकडे-तिकडे पळत होता मंदिरामध्ये. मंदिर पण बरंच मोठं आहे आणि तिथे एक कोणतरी त्याला मुलगा भेटला. तर त्याच्यासोबत तो छान खेळत होता.
त्याच्यानंतर आलो आम्ही शंकराच्या मंदिरामध्ये. तर इथे पण पूजा केली, पण शंकराच्या मंदिरामध्ये थोडीशी गर्दीच होती. तर तिथे पूजा वगैरे करून घेतली. आणि ऋषीला इथली केळी पाहिजे होती म्हणून तो रडत होता, की मला केळी दे. आणि त्याला सर्दी वगैरे झाली म्हणून आम्ही त्याला केळी देत नव्हतो. शंकराच्या मंदिरामध्ये पूजा वगैरे करून आल्याच्या नंतर आम्ही गेलो मारुती मंदिरामध्ये. तर मारुती मंदिरामध्ये पण गर्दी वगैरे काही नव्हती. तर इथे ऋषी उभा होता शेंदूर आणि तेलाची डब्बी घेऊन. तर त्याला हे तेल आणि शेंदूर देवाला व्हायचं होतं. तर मी अगरबत्ती वगैरे लावूस तर तो तिथेच उभा राहिला. नंतर ती डब्बी दिली त्यांच्याकडे. त्यांना म्हणलं तेल शेंदूर वगैरे तुम्ही वाहा. तर त्यांनी वाहिलं आणि ऋषी बघतच होता त्याला व्हायचं होतं म्हणून. तर आणि त्याच्याकडे दिल्यानंतर प्रसाद त्याला म्हणलं तू हे जे बाप्पाला ठेव. नंतर मग त्याने तो प्रसाद ठेवला. सगळ्या